तिळानं कलर बदललेला आहे, दिसतो लाल लाल थोडा थोडा कलर बदललेला आहे तिळानं. हे तीळ माझ्या घरच्या शेतामधलेच आहे. मी हे धुवून 2 दिवस वाळू घातले होते. आता वाळल्यानंतर मस्त मी हे भाजून घेत आहे. शकता भाजलेले आहेत माझे तीळ. आता गॅस बंद करायचा आणि थोडे हलवायचे. कढई गरम असल्यामुळे ते जळायची भीती वाटते. आता हे तीळ मी मोठ्या परातीत काढून घेते. असा गूळ किसून घ्यायचा. आता मी आधी गूळ किसून घेते. असा फुल मिक्सरचं भांडं पण भरायचं नाही तिळानं, मग ते तीळ चांगले काढले जात नाही. आता मी हे तीळ फिरून घेते मिक्सरमध्ये. हे तीळ मी मिक्सरमधून अशी बारीक करून घेतलेत. कुठं मोठ्या तिळाचा दाणा असला तरी चालतो, याच्यात काय हरकत नाही. अशा प्रकारे मी माझे तीळ काढून घेतलेले आहे मिक्सरमधून. आता मी याच्या कढईमध्ये तूप टाकणार आहे आणि हा गूळ त्याच्यामध्ये टाकून त्याचा पाक तयार. कढईमध्ये तूप टाकून मी पहिलं कढईला पूर्ण तूप असं हे करून घेणार आहे, लावून घेणार आहे. म्हणजे गुळाचा पाक करायला आपल्याला सोपं जातं. तर मी याच्यामध्ये गूळ टाकून घेत आहे पाक करण्यासाठी. मी पूर्ण गूळ टाकून घेतलेला आहे कढईमध्ये. आता याचा पाक तयार करते. गूळ आपला हा पातळ होत आहे. तुम्ही पाहू शकता की थोडंसं तूप टाकलं परत त्याच्यामध्ये. आता गूळ आपला आपण मिक्सरमधून काढलेले तीळ जे आहेत ते मिक्स करत आहे. हे मिक्स करून झाल्यानंतर याची आपली कोण तयार होणार आहे आणि आपण या कोंदाचे लाडू बनवणार आहे. मी तुम्हाला लाडू बनवून दाखवते या कोंदाचे थंड झाल्यानंतर. हे जे मिश्रण आहे हे मी एकत्र करून घेत आहे. एकजीव करून घेतलेलं आहे मी हे मिश्रण. आता मी याची बांधणार आहे लाडू. मी असे याचे लाडू बनवून घेत आहे. पाहू शकता तुम्ही असे लाडू बनवून घेतलेले आहे मी याचे छोटे छोटे. पाहू शकता तुम्ही माझे लाडू बनवून तयार झालेले आहेत. आपण याच्यामध्ये सगळे तीळ टाकले, ती लाडू पण छान होतात. पण माझ्या घरी बारीक तिळाचे कोंदीचे लाडू आवडतात, त्याच्यामुळे मी बारीक मिक्सरमधून काढले आणि त्याचे लाडू बनवत आहे.